यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 24 तास सुपरफास्ट। अहिल्यानगरच्या राळेगणसिद्धी इथं राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली। या परिषदेसाठी राज्यभरातून हजारो शिक्षक सहभागी झाले होते। शिक्षकांना केवळ शिक्षणाचं काम द्यावं ही प्रमुख मागणी या परिषदेत करण्यात आली। पुण्याच्या ऑर्किड हॉटेल इथं HR एक्सलन्स अवॉर्ड 2026 या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि पुणे बिझनेस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं ह्या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं होतं। या अवॉर्डचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील मान्यवर, मानव संसाधन क्षेत्रातील तज्ज्ञ, धोरणकर्ते, शिक्षण तज्ज्ञ, उद्योजक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। तसंच भविष्यासाठी सज्ज संस्थांची पायाभरणी, AI आणि ऑटोमेशनचं प्रगती या विषयावर गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली। अर्थ खात्यावरून राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांना त्याबाबत रोखठोक विधान केलेलं आता तरी अर्थ खातं आपल्याकडेच असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान अर्थ खात्याबाबत सुनेत्रा पवार फडणवीसांसोबत चर्चा करतील असं विधान दत्तात्रय भरणे यांनी केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं विसर्जन करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षानं केलेला आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केलाय। गरज सरो आणि वैद्य मरो हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। यावर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली। शरद पवारांच्या कारकिर्दीला 65 वर्षे झाली आहेत। आमचं वय आहे तेवढा त्यांचा राजकीय अनुभव आहे असं लंके यांनी म्हटलंय। नेता जर आपला असेल आणि कोणताही निर्णय घेतला तर नेत्याच्या मागे थांबावंच लागतंय। कुठलाही निर्णय असला तर तो योग्यच असतो असं लंके यांनी विधान केलेलं आहे। नाशिक नंतर जळगावचाही तिढा सुटल्याची घोषणा गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली। आज झालेल्या बैठकीत गिरीश महाजन यांची किशोर पाटील यांच्यासोबत चर्चा झाली। तसंच एकनाथ शिंदे यांनी देखील माघार घेऊ असं सांगितल्याचं महाजन म्हणाले। राजकारण्यांबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठं वक्तव्य केलंय। सगळे राजकारणी दुधासारखे शुद्ध नाहीत, काही राजकारणी अकार्यक्षम असतात असं वक्तव्य नाईकांनी केलंय। तर गणेश नाईकांनी अशा लोकांना सरळ करावं असं शिवसेना UBT आमदार अंबादास दानवेंनी म्हटलंय। सुनील भुसारा यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली। भुसारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आहेत। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या कार्यालयाबाहेर एका नशेखोर व्यक्तीनं गोंधळ घातला। औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख करत त्यानं लोकांना शिवीगाळ केली। यावेळी त्याने हातातील पाईप सदृश्य वस्तू दुकानावर फेकून मारली आहे। बराच वेळ नशेखोराचा गोंधळ सुरू होता। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र नशेखोर फरार झाला। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। एसटी ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून लाखो गोरगरीब, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे। कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून बहुतेक मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। मात्र आंदोलनाच्या मार्गाने प्रवाशांना वेठीस धरू नका असं भावनिक आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। येऊ नको म्हटलं तर कोणत्या गाडीत बसू अशी आमची अवस्था झाली अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। भाजप बैठकीला बोलवत नसल्याबाबतचा प्रश्न देसाईंना विचारला असता त्यांनी भाजपचा चिमटा काढलाय। दरम्यान आज शंभूराज देसाईंनी दरेगावी एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड 1 तास चर्चा केली आहे। मुंबईतील अंधेरी सबवे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानं विरोधकांनी मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली होती। या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी अंधेरी सबवेची पाहणी केली। यावेळेला स्थानिक आमदार मुरजी पटेल यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महापालिकेवर नागरिकांनी मोर्चा काढलाय। महापालिकेने इथल्या घर आणि दुकानांना अनधिकृत म्हणत नोटीस बजावली आहे। ही नोटीस रद्द करण्यात यावी आणि आमचं तिथंच पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी इथल्या रहिवाशांनी मोर्चा काढला। वाशिमच्या कारंजामध्ये अधिक मासानिमित्तानं गजानन महाराजांना तब्बल 7.25 क्विंटल आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे। आंब्यांच्या आकर्षक आरासीमध्ये सजलेल्या महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती।
नैवेद्यासाठी वापरलेल्या आंब्यांचा रस तयार करून भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आलं. मुंबई विद्यापीठ दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या MMC आणि MC अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्जाला सुरुवात झाली आहे. 12 जून ते 30 जून 2026 पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ज्वारीच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. उच्च प्रतीच्या ज्वारीला प्रति क्विंटल तब्बल 5,400 रुपयांपर्यंत दर मिळतोय. बाजार समितीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर मानला जातो. विशेष म्हणजे मागील काही आठवड्यांपासून ज्वारीच्या दरात सातत्यानं वाढ होते. उत्तर पूर्व भागामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद होताना दिसतंय. अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून प्रशासनावरही मोठा ताण निर्माण झाला. येवला तालुक्यामध्ये 44 गावं आणि 70 वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरची संख्या आता 11ने वाढवण्यात आली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या सोगराजजवळ चांदवड तालुक्यात पाणी पुरवठा करणाऱ्या 44 गाव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय. रस्त्याचं खोदकाम सुरू असताना ही पाईपलाईन फुटल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. महाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे आणि कोर्ला या धरणानं तळ गाठलेला आहे. त्यामुळे शहरवासियांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मात्र मंत्री भरत गोगावलेंच्या मदतीनं महाडकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. गोगावलेंच्या मध्यस्थीमुळे नडगाव गावाजवळ डोंगरात असलेल्या तलावातून हा पाणी पुरवठा केला जातोय. अंबरनाथमध्ये रेल्वेच्या GIP धरणातून टँकर माफिया पाणी चोरत असल्याचं समोर आलंय. परवानगी नसतानाही टँकर भरून त्याची 1000 रुपयांना विक्री केली जाते. अंबरनाथच्या आनंदनगर MIDC मध्ये जांभोलीपाडा गावालगत रेल्वेचं GIP धरण आहे. या धरणाला लागून रेल्वे नीरचा प्लांट असून धरणातलं पाणी या प्लांटसाठी वापरलं जात आहे.